मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धाराशिव दौऱ्यावर तुळजाभवानीचे घेणार दर्शन, तर पंढरपुरात विविध विकास कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन. छत्रपती संभाजी महाराजांची आज पुण्यतिथी. पुण्यातल्या वडू बुद्रुक इथे अजित पवारांकडून समाधीस्थळी अभिवादन, तर छत्रपती संभाजी महाराजांचं दर्जेदार स्मारक तयार करण्याचं दिलं आश्वासन. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्यासाठी 5 वर्ष वाट बघावी लागणार. 1500चे 2100 देऊ, मात्र कधी देणार ते सांगितलेलं नव्हतं. नीलम गोरेंच्या उत्तरानं चर्चांना उधाण. बीडमधील मराठा बैठकीदरम्यान भाषणात मनोज जरांगेंची प्रकृती खालावली. जरांगेंवरती रुग्णालयात उपचार सुरू. फहीम खानच्या पोलीस कोठडीत वाढ. फहीमला 31 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. नागपूर हिंसाचार प्रकरणी मुख्य आरोपी फहीम याला कोठडी. फलटणमधील रत्नशील निंबाळकरांची 12 मार्चला निर्घृण हत्या. गावात बदनामी केल्याचा राग मनात ठेवून आरोपी दत्तात्रय निंबाळकरनं क्रूर पद्धतीनं केला खून. कुटुंबाला न्याय देण्याची दमानी यांची मागणी. उन्हाळी सुट्टीसाठी कोकण रेल्वे विशेष गाड्या सोडणार. 3 एप्रिलपासून विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय. प्रवाशांना मिळणार दिलासा. गुढीपाडव्याआधी सोन्याच्या दरानं गाठला उच्चांक. सोनं प्रतितोळा 92,000वर, तर चांदीही 1 लाखांच्या पार.